आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। अजितदादांच्या विमान अपघातानंतर VSR कंपनीवर DGCA कडून पहिली कारवाई। तर लेअरजेट 40 ते 45 मॉडेलच्या 4 विमानांच्या उड्डाणांवर बंदी। तर VT-VRA, VT-VRS, VT-VRV, VT-TRI या विमानांच्या उड्डाणांवर बंदी असेल। हवाई सुरक्षा नियमांचं पालन होत नाही या संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। आपल्या लढ्याला यश येत असलं तरी ते नखा एवढं अजून बरंच काही समोर यायचं बाकी आहे। DGCAच्या VSR कंपनीवरील कारवाईनंतर रोहित पवारांचं ट्विट। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब। रोहित पवारांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ। रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा। तर VSR कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का? रोहित पवारांचा सरकारला सवाल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजपची महत्त्वाची बैठक। राज्यसभेच्या भाजपकडून 4 उमेदवारांची नावं जाहीर होणार। आठवलेंचं नाव निश्चित, तर इतर नावांवर आता चर्चा सुरू आहे। पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती। तर 26 तारखेला वरळी डोममध्ये होणार राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। सुनेत्रा पवारांच्या नावावर यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होणार। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक। तर शरद पवार पुन्हा एकदा मैदानात। पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवर तीनही पक्षांचं एकमत। सूत्रांची माहिती। शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। प्रकृती अस्वस्थ्यामुळे 4 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातल्या रुबीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। दरम्यान डिस्चार्ज नंतर पवार आता मुंबईत येणार असल्याचीही माहिती। शिंदेंच्या सेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती। तर पक्षातनं शायना NC, संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्षासाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा घेऊनच उमेदवारी देणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी तब्बल 2 तास बैठक। राज्यसभेच्या उमेदवारांसह अधिवेशनात मांडायचे महत्त्वाचे मुद्दे आणि आलेल्या प्रश्नांवर सरकारकडून मांडण्यात येणाऱ्या भूमिकेवर यामध्ये चर्चा। आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या निवड होणार। तर वरळी डोम या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार। राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये कार्यकारिणी सदस्य, आमदार आणि खासदारांचा समावेश असणार। नागपुरातील महाल परिसरामध्ये 12 ते 15 वाहनांची तोडफोड। प्रेम प्रकरणातनं वाद झाल्यानं तोडफोड केल्याची माहिती। पोलिसांकडनं 7 जणांना अटक। इतरांचा शोध सुरू। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुणे रामकुलर या चौकादरम्यानची ही घटना। कुणबी प्रमाणपत्रांसाठी राज्य सरकारकडून नवी समिती स्थापन। समिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली कार्य करणार। प्रमाणपत्रासाठी आवश्यक निकष, कागदपत्र आणि प्रक्रिया निश्चित होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगाव दौऱ्यावर। तर राष्ट्रपती श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेणार। प्रथमच राष्ट्रपती शेगावात येणार असल्यानं भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर। बुलढाण्यातील समस्यांकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी लक्ष द्यावं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज निवडणूक। तर भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांच्याकडे 13 मतं। तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडे अवघे 3 सदस्य। नाशिकमध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स असूनही कायम। राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणेंची माघार नाहीच। सुनील तटकरेंशी चर्चा केल्यानंतर शहाणे निवडणूक लढण्यावर ठाम। विविध मागण्यांसाठी अहिल्यानगरच्या निघालेल्या माकप किसान सभा आणि C2च्या लॉंग मार्चचा आजचा दुसरा दिवस। संगमनेर प्रांत कार्यालयासमोर आजचा दुसरा मुक्काम असणार। शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी। अहिल्यानगरच्या राजूरमधून निघालेल्या माकपच्या लॉंग मार्चची राज्य सरकारकडून दखल। आंदोलकांच्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण। 5 मंत्र्यांसह विविध प्रधान सचिवांच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी मंत्रालयात या बैठकीचं आयोजन।